MHTCT 2026 देणारे ॲस्पायरंट्स फिजिक्स PYQ सिरीज बद्दल थोडा अपडेट आहे. काही त्याच्यात बदल आहेत. आता भरपूर प्रश्नांचा ॲड्रेस करायचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलाय. जसं सर अजून किती प्रश्न प्रॅक्टिस करावे लागतील, तुम्ही जे प्रश्न घेताय ते इनफ आहेत का, किंवा माझे 99 पर्सेंटाईल येतील का, किंवा मग मी रिव्हिजन कशी केली पाहिजे. कारण मी सॉल्व करत असताना, तुम्ही सोडवत असताना तर मला प्रश्न येतात, पण नंतर ते प्रश्न येत नाही. मग काय केलं पाहिजे. किंवा कोणी आत्ताच चॅनलवर आलं असेल, सर भरपूर सारे व्हिडिओज आहेत, मग आम्ही कुठले बघावे, कारण आम्ही तर झिरोपासून स्टार्टिंग करतोय. मग या सगळ्याचं उत्तर यामध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर सगळ्यात पहिले ही MHTCET PYQ सिरीज आहे. ठीक आहे, MHTCET PYQ सिरीज आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओज मिळून जातील. भरपूर सारे चॅप्टर आतापर्यंत कव्हर केलेत आणि जवळजवळ 85 to 90% ऑफ द फिजिक्स सिलेबस, ऑलमोस्ट मी तर म्हणेल एंटायर फिजिक्स सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. ठीक आहे ना. तर हे तुम्ही प्लेलिस्टमध्ये MHTCET PYQ प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता आणि त्याप्रमाणे व्हिडिओ बघू शकता. दुसरं असं की आतापर्यंत हे कुठून सुरू झालं आणि आपण कुठे आहोत आता, हे परत एकदा बघू. जसं बघा, रोटेशनल डायनॅमिक्स हे तर आधीच अपलोड केलं होतं मी, बहुतेक हे 17-18 नोव्हेंबरला केलं असेल. त्याच्यानंतर प्रॉपर जी सिरीज चालू झाली ती 3 डिसेंबरपासून चालू झाली, 3rd डिसेंबर. तर 3 डिसेंबरपासून तर आज जो मी व्हिडिओ बनवतोय दॅट इज 11th जानेवारी, काय काय कम्प्लीट केले आपण. तर रोटेशनल अर्थातच झालंय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड कम्प्लिटेड आहे, KTG कम्प्लिटेड, थर्मोडायनॅमिक्स, ऑसिलेशन, वेव्ह ऑप्टिक्स, ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक झालेलं आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक मटेरियलचं पण मी व्हिडिओ टाकलेला आहे प्लेलिस्टमध्ये, MHTCET PYQ प्लेलिस्टमध्ये. याचा अर्थ एकंदरीतच माझे कुठले कुठले टॉपिक राहिलेत. तर करंट इलेक्ट्रिसिटी बाकी आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, अच्छा AC पण झालेला आहे आपला, सो ACला पण मी टिक करतो. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याच्यानंतर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय आणि सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, एवढे टॉपिक राहिलेले. तर ॲज पर द ओरिजिनल प्लॅन कधीपर्यंत सिरीज कंप्लीट करणं एक्सपेक्टेड होतं, 20th जानेवारी, 20 जानेवारीपर्यंत होतं. पण आता थोडंसं आधीमध्ये काही इश्यूज येत असतात. थोडं मला थोडं थ्रोट इन्फेक्शन म्हणा किंवा सर्दी खोकला जनरल आहे, तर लॉंग आवर्समध्ये लेक्चर रेकॉर्ड करणं थोडं अवघड पडतं, पण ते मी करेल, त्याची काळजी तुम्ही करू नका, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. तो मला असं म्हणायचं आहे की आता काय चेंज आहे याच्यात. बरं, हे जे आहे हे फक्त 11वीचे म्हणजे 12वीचे टॉपिक ठरले होते. मी इलेक्ट्रोस्टॅटिक कव्हर करताना 11 + 12 दोन्ही केलंय. त्याचबरोबर सेमी कंडक्टर कव्हर करताना मी दोन्ही करणार आहे, सेमी कंडक्टर पण कव्हर करणार आहे. ठीक आहे, 11वीचं आणि 12वीचं, कारण ते इंटरकनेक्टेड आहे. सो तुम्ही असं पकडून चला की 20 जानेवारी तर नाही, पण एक 22-23 जानेवारीपर्यंत ऑलमोस्ट आपली PYQ सिरीज कंप्लीट होईल. हां, त्याच्यात अपडेट काय ते सांगतो मी तुम्हाला. आता वेळेनुसार आपल्याला काय बदल करायला लागतोय. एक मॉडर्न फिजिक्स असा सेक्शन आहे ना, मला वाटतं तो जर तुमचा 20 तारखेच्या आधी कंप्लीट झाला किंवा 20 तारखेपर्यंत पण कंप्लीट झाला, तर तुमचे 7 मार्क फिक्स होतील बोर्डला. 6 to 7 मार्क्स, 8 पण म्हणू शकता तुम्ही, फिक्स होतील. कारण बोर्ड म्हणतोय आपलं CETला, कारण तिथून प्रश्न येतो, फिक्स येतो, त्याला काही दुसरा डाऊट घ्यायची गरज नाही आणि सोपे प्रश्न असतात. ज्यांनी शून्यापासून ज्याला सुरुवात करायची फिजिक्सला, त्याच्यासाठी तर बेस्ट आहे मॉडर्न फिजिक्स सेक्शन. मी आधी शॉर्ट्स बनवला होता, परत एकदा मी तुम्हाला सांगतो कुठले कुठले टॉपिक तुम्ही झिरोपासून करू शकता. जर तुम्ही आत्ताच चॅनलला आला असाल किंवा तुमचं काहीच झालं नसेल तर बघा, मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले KTG थर्मोडायनॅमिक्स, ओके, याच्यासमोर वेटेज पण दिलेत, किती प्रश्न येतील वगैरे वगैरे. आता थर्मोडायनॅमिक्सला मी 1 म्हणतो, पण 2 प्रश्न येतात थर्मोडायनॅमिक्सला, ठीक आहे ना. सो ±1-2 इकडे तिकडे तुम्ही पकडू शकता. त्याच्यानंतर आपल्याला मॉडर्न फिजिक्सचा जो सेक्शन आहे तो पूर्ण बघा. त्याच्यानंतर AC तुम्हाला पूर्ण करायचा आहे, नंतर ड्युअल नेचर हे झालं, परत सेमी कंडक्टर झालं. सो मॉडर्न फिजिक्स, AC, KTG थर्मोडायनॅमिक्स हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. बाकी चॅप्टर पण असं नाही की अवघड आहेत म्हणून, पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ॲटलिस्ट बोर्डच्या आधी एवढं करून ठेवा. एक 15-16 मार्क फिक्स झाले ना आपले बोर्डच्या आधी, तर थोडा कॉन्फिडन्स असतो. बघा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, नुसतं फिजिक्सचा अभ्यास करून मार्क्स येत नाही. तुम्ही टेस्ट सिरीज देत असाल, तुम्हाला कल्पना आहे, तुमचे मार्क्स बघा आणि तुम्हाला वाटतं तुमचा सिलेबस किती झाला आहे ते बघा. देर इज अ डिफरन्स, कारण मला प्रश्न वाचायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे, लिमिटेड टाईममध्ये फॉर्म्युला बघायचा आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे, वेगवेगळे क्वेश्चन्स असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, ठीक आहे. सो CETला तेव्हाच तुमचे फिजिक्सचे मार्क्स येतील ज्यावेळेस तुम्ही परफेक्शन आणाल चॅप्टर्समध्ये. नॉट ओन्ली नुसता सिलेबस कव्हर करून काही होत नाही,
परफेक्शन आलं पाहिजे. म्हणून मी म्हणत असतो हे जे आपण व्हिडिओ अपलोड करतोय 5-5 तास मी घेतला एक एक टॉपिक कम्प्लीट करायला. का घेतलाय? कारण ते तुम्हाला नेसेसरी आहे. MHT-CET 2025चा तुम्ही पेपर बघितला तर तुम्हाला कळेल CETने पेपरची लेवल वाढवली आहे थोडी. ठीक आहे. सो CET इज एक्सपेक्टिंग समथिंग मोर फ्रॉम यू. तो आपल्याला ते करावं लागेल. हां, तुम्हाला 25-30 मार्क आणायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला मेहनत लागणार आहे. असं नाही की सगळेच फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येणार CETला. ठीक आहे. सो हे झालं. मग आता सर किती तारखेपर्यंत तुम्ही काय काय कंप्लीट करणार? तर मी असा प्लॅन करतोय की उद्यापासून म्हणजे 12 जानेवारी है ना, आऊसाहेब जिजाऊ यांची जयंती आहे. तर उद्यापासून तर 20 जानेवारीपर्यंत आपण कंप्लीट करू. काय कंप्लीट करू? मॉडर्न फिजिक्स कंप्लीट करू. ठीक आहे. सो माझा घसा मॅनेजेबल आहे. म्हणजे मी या आवाजात बोलून एक 3-4 तासाचं लेक्चर कंटिन्युअस हळूहळू थोडं प्लस मायनस करून करू शकतो. आता महत्त्वाचं हे आहे ना की बघा हे चालू राहतं, हेल्थ चालू राहते प्लस मायनस. मी रिकवर होऊन जाईल. काही एवढं मोठं पण नाही कारण नाही. तुमचा अभ्यास जर आता झाला बोर्डच्या आधी तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. दॅट इज मस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. EMI जो आहे बेटा, EMI एक जो चॅप्टर आहे जो मॅग्नेटिझम नंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट नंतर जो येणार होता तो नंतर येईल. बघा मी तुम्हाला डेट सांगतो. माझ्याकडनं डेट सांगतो मी तुम्हाला. 12-13 तारखेला आजची 11 तारीख आहे. 12-13 तारखेला आपण सुरू करणार काय? ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. सो हे 12 आणि 13 तारीख आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम 14-15ला आणि सेमीकंडक्टर जो आहे सेमीकंडक्टर तो 17 पासून तर 20 पर्यंत. म्हणजे सेमीकंडक्टरला तुम्ही 17 ते 20 पकडू शकता. सो 20 तारखेला एक्झॅक्टली 20 तारखेला आपला मॉडर्न फिजिक्स कंप्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल आणि डेफिनेटली तो होईल. तुम्ही अभ्यास करत राहा. उरला विषय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे 22-23ला मी अपलोड करेल. 22-23ला. त्याच्यानंतर मग 24 पासून मी थोडं बाहेर जातोय काही पर्सनल कामांसाठी. मग करंट इलेक्ट्रिसिटी आपला जो आहे ना तो राहतो. हा बघा हा टॉपिक राहतो एक फक्त. करंट इलेक्ट्रिसिटी कधी अपलोड होईल? मी आल्यावर लगेच अपलोड करेल. साधारण तुम्हाला या मंथ एंड पर्यंत म्हणजे 28-29 पर्यंत करंट इलेक्ट्रिसिटी कंप्लीट झालेला दिसेल. सो जानेवारी बाय द एंड ऑफ द जानेवारी आपल्या चॅनलवर 85 to 90% ऑफ सिलेबस कवर्ड झालेला राहील फिजिक्सचा. ओके. विथ ऑल क्वालिटी MCQs. ठीक आहे ना. मी काही सोडलेलं नाही आहे. सगळे MCQ कव्हर केलेत. सगळे याचा अर्थ असा होत नाही की 300-300 400-400 एका चॅप्टरमध्ये आहे तर सगळे कव्हर केले. तसं नाही. व्हॅरायटी सगळी कव्हर केली. प्रॅक्टिस तर तुम्हाला करावीच लागणार आहे वारंवार. ठीक आहे. उरला आता काही याच्यात प्रश्न आहेत की मला 99% येतील का सर? मला 99% येतील का? तर बेटा मला सांग हा किती बालिश प्रश्न आहे. मला 99% येतील का? म्हणजे मला हसू येतं हा प्रश्न ऐकून. मला कसं माहिती राहील तुला 99% येतील की नाही? ही सिरीज फॉलो केल्यावर कोणाला 99.7 येतील, कुणाला 99 येतील, कुणाला 97 येतील, कुणाला 96 येतील. मी या गोष्टीची गॅरंटी देत नाही की तुला किती येतील. मी ही गॅरंटी देतो की तू जे फिजिक्स आता प्रिपेअर करतोय ना त्याच्यापेक्षा खूप चांगले मार्क्स म्हणजे तू जेवढं स्वतःहून करणार होता त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने तुझे मार्क्स स्कोर होतील. आता जर तू ऑलरेडी 95% वाला विद्यार्थी, पर्सेंटाईल म्हणतोय मी, तर ही सिरीज तुला 97-98 पर्यंत पोहोचवेल. जर तू मेहनत केलीस तर तू 98 वाला असशील तर तुला 99ला पोहोचवेल. आता तुझं जर काहीच फिजिक्स झालं नसेल, तुझं बोर्डचा पण अभ्यास नीट केला नसशील आणि तू 90, 85, 90 वाला विद्यार्थी असशील की काहीच झालं नाही सर माझं, तर मग तू कसं एक्सपेक्ट करतो की हे 99 जाईल? जादूची छडी आहे का आपल्याकडे? नाही ना. तुझ्या आणि माझ्या हातात काय? काम करणं आहे. माझं काम आहे तुला क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड करणं, ते मी करतोय. तुझं काम आहे अभ्यास करणं, ते तू कर. हे सगळे बालिश प्रश्न विचारत जाऊ नका की मला 99% येतील का, माझं हे होईल का, माझं ते होईल का. तू कॉलेजला गेल्यावर पण तेच विचारशील का? फर्स्ट इयरला गेला COEPला VJTIला, अच्छा मला ही अमुक तमुक कंपनी मला प्लेसमेंटला घेणार का? अरे ते तुला येड्यात काढतील रे. हसतील तुझ्यावर. सो स्वतःला प्रश्न विचारण्यापेक्षा ते आणायला, हे 99 आणायला काय मेहनत लागते काय नाही लागत ते बघा. प्रयत्न करा. नक्कीच चांगलं काहीतरी होईल. ठीक. आणि हा प्रश्न तुम्ही खूप आधी विचारायला पाहिजे होता तुम्हाला. शेवटी विचारून काही होणार नाही. मी डिमोटिवेट करत नाहीये. मी तुम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय. अभ्यास करा. काय सांगता येतं 99 काय 99.5 येतील? आपल्याला नाही माहिती. तू अभ्यास करत राहा बेटा. नक्की चांगलं होईल. ठीक. पुढे अजून क्वेश्चन प्रॅक्टिस करावी लागेल. का? तुम्ही जेवढे क्वेश्चन देतायत तेवढं इनफ आहेत का?
बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, साधारणपणे पर चॅप्टर 100 क्वेश्चन्स आपण घेतोय. पर चॅप्टर 100 क्वेश्चन्स मी क्रॅश कोर्समध्ये, जो की MHT-CET PYQ सिरीज आहे, त्याच्यामध्ये कव्हर करतो. तर एवढे प्रश्न घेणंच हे खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि ते तुला ॲब्झॉर्ब करणं, हे सगळे प्रश्न व्हॅरायटी ॲब्झॉर्ब करणं, त्याला वेळ लागतो बेटा, है ना. फॉर्म्युले वगैरे सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. तर एवढं सोपं नाही आहे. ठीक आहे. जर मी तुला आत्ता म्हटलं की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सांग इन द टर्म्स ऑफ डेन्सिटी किंवा रेडियस ऑफ गायरेशन किंवा काही पण विचारते मी तुला, जिथून पाहिजे तिथून विचारू दे, तू मला सांग कार्नॉट इंजिनची जी एफिशियन्सी आहे, ठीक आहे, आणि कोफिशियंट ऑफ परफॉर्मन्स जो आहे रेफ्रिजरेटरचा, ही एटा इज एफिशियन्सी ऑफ कार्नॉट इंजिन आणि कोफिशियंट ऑफ परफॉर्मन्स जो आहे कसला, रेफ्रिजरेटरचा, त्यांच्यामधलं रिलेशन तुला पाठ आहे का? डिफ्रॅक्शन आणि YDSE याच्यामधले तू सगळे ठळक फरक एकत्र सांगू शकतो का, की कोणाचा मॅक्सिमा किती येतो, कधी येतो, कुठल्या अँगलला येतो, काय पाथ डिफरन्स आहे, काय लेंथ डिफरन्स आहे, सगळ्या गोष्टी तुला माहिती आहे का? सेंट्रल ब्राईटची विड्थ किती असते, इकडे किती असते, तिकडे किती असते, म्हणजे जर 6 डिफरन्स असतील तर 6च्या 6 तू कोट करू शकतो का? 4 जरी करत असशील तरी काही काम नाही, कारण 2 सुद्धा उरले तरी ते CET विचारू शकते. मला हे म्हणायचंय की तुम्ही हे 100 क्वेश्चन करा. ठीक आहे. हे केल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या चॅप्टरला जाल ना, तेव्हा हे विसरल्यासारखं होईल. सो याला पण लागणार आहे तुम्हाला रिव्हिजन, बरं का. याला काय लागणार आहे सर? रिव्हिजन. तर ती रिव्हिजन तुम्हाला ह्याच प्रश्नांना परत सोडवून करायची. जर तुम्हाला वाटलं की हे कमी पडतायत, तर अजून +50 क्वेश्चन करून टाका ना तुम्ही. +50 क्वेश्चन करून टाका. PYQ ची बुक असेल तुमच्याकडे फिजिक्सची, त्याच्यातून करून टाका तुम्ही. काही अडचण नाही आहे. चांगलंच होईल तुमचं. ठीक आहे. सो हे प्रॉपर रिवाईज होऊन जाईल. पण सर मी या एक्झामचे करतो, त्या एक्झाम, अरे CET डायरेक्ट प्रश्न रिपीट करायला लागली आहे, थीम रिपीट करायला लागली आहे. जर तुम्ही PYQ केलं तर आपल्याला कळतं की CET काय विचारू शकते. मग मी JEE नीट कशाला करू? फुल इयरचा कोर्स जो असतो, म्हणजे सुरुवातीपासून जर आपण मे जून पासून जर प्रिपेअर करत असतो ना, तर तेव्हा सगळी व्हॅरायटी कव्हर होते. आता किती कव्हर केलं तरी ते कमीच पडेल, तुला हे कळत नाही. हा जो अप्रोच आहे ना, की सर सगळं द्या, अरे सगळं देऊन अर्थ नाही बेटा, तुझ्या डोक्यात जाणार नाही रे. तू हे समजून घे, तुझ्या डोक्यात जाणार नाही. ठीक आहे ना. आणि जर तुला वाटत असेल ना की सर नाही माझ्या सगळं डोक्यात जातं, तर तू काय कर माहितीये का, रोटेशनल किंवा रोटेशनल नंतर आपण काय कव्हर केलंय, फ्लुइडचं चॅप्टर घे, त्याची PPT उघड, क्वेश्चनवाली PPT उघड फक्त. ठीक आहे. किंवा कुठलाही चॅप्टर घ्या, 4-5 चॅप्टर मागे जा आणि त्याचे प्रश्न सॉल्व्ह करून बघ. तुला कळेल की अरे थोडंफार विसरल्यासारखं होते, फॉर्म्युला लक्षात राहत नाही. ते जे प्रश्न जेव्हा सोपे वाटत होते, आता अवघड वाटतायत. सो आपल्याकडे जेव्हा कमी वेळ आहे ना, तेव्हा मोस्ट प्रेडिक्टेबल गोष्टींकडे फोकस करून आपल्याला रिव्हिजन करून रिझल्ट आणायचे असतात. सो हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. सर वेळ कमी आहे माझ्याकडे तर काय करू? बघा, तुझ्याकडे वेळ कमी हा तुझा प्रॉब्लेम आहे. CET एक्झाम जी फिजिक्सची आहे किंवा केमिस्ट्री मॅथ्स असेल, दॅट इज फिक्स. त्याचा काही डिमांडमध्ये चेंज होणार नाही. मग आता माझ्याकडे वेळ कमी आहे तर मी बेस्ट काय करू शकतो, हा आपला प्रश्न असला पाहिजे. मग सर काय करू शकतो मी बेस्ट? तर बेस्टमध्ये तुम्ही काय करा, मी जे सिलेक्टेड चॅप्टर्स दिलेत ना, त्या चॅप्टर्सला परफेक्ट करा बोर्ड्सच्या आधी. ठीक आहे. किंवा कोणी बोर्ड्सच्या नंतर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही इझीपासून सुरू करा. मेक शुअर की तुम्ही एक 20-25 मार्क या सिरीजमधून कव्हर करतायत चांगले. आणि बाकी मग तुम्हाला वेळ कमी असेल तर 25 मार्कासाठी फॉर्म्युला करा, हे ते तुम्ही जे काही करत असाल ते करा. म्हणजे ॲटलिस्ट तुमचा एक कन्फर्म पोर्शन असेल का तिथून तुमचे मार्क्स येणारच आहे. 25 पैकी 25 येतील हे मी म्हणत नाही, पण 25 पैकी 18, 19, 20, 21 काही येऊ शकतात डेफिनेटली. ठीक आहे ना. सो वेळ कमी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही अप्रोच करा. ठीक. मग काय, सपोज आता माझा रोटेशन चांगला आहे तर मी रोटेशन कशाला बघू, परत नाही बघायचंय मला. ठीक आहे सर, मग नाही बघायचं, मग काय बघू, फ्लुइड आहे, आता पूर्ण फ्लुइड बघायला वेळ नाही, सरफेस टेन्शन बघ, कारण तिथून प्रश्न येतात. ठीक आहे. पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक बघायला मला वेळ नाही, फक्त कॅपॅसिटर बघ. पण पूर्ण करा, नाही तर मार्क्स येणार नाही. मी आत्ता सांगतोय, एकदम ठळकपणे सांगतोय. पुढे अजून काय प्रश्न आहे की सर मी स्वतः क्वेश्चन प्रॅक्टिस केल्यावर मला जमत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, भरपूर वर्षापासून मी ऐकतो की जेव्हा टीचर शिकवत असतात तेव्हा कळतं, पण स्वतः केल्यावर कळत नाही. हे तर असंच आहे की जी मोटर ड्रायव्हिंग स्कूल असते त्याच्या बाजूला जेव्हा कोणी बसतं, ठीक आहे ना, आणि ते जेव्हा तुम्हाला शिकवत असतात, ते तुम्हाला तुमचा हात पकडतात आणि म्हणतात हां इकडे लेफ्टला वळवा, इकडे राईटला वळवा, तेव्हा वाटतं आपल्याला गाडी येते. आणि ते जेव्हा गाडीतून उतरले तेव्हा गाडी स्टार्ट पण करता येत नाही. हां, न्यूट्रल कसा आहे, पहिला गिअर कसा आहे, दुसरा गिअर कसा आहे, काही कळत नाही. दॅट मीन्स की लेक्चर बघणं हा फक्त 30% ते 40% पार्ट आहे प्रिपरेशनचा. मग पुढे काय असलं पाहिजे? पुढे असलं पाहिजे की याच्यातले जे प्रश्न आहेत ते स्वतः सॉल्व्ह करा, सेल्फ.
हे सॉल्व्ह करा. ठीक आहे, स्वतः सॉल्व्ह केल्यानंतर परत तुम्हाला प्रॉब्लेम येईल. सो गो टू द लेक्चर अगेन. मग परत इकडे या. हे तोपर्यंत करायचं जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही. आलं लक्षात मी काय म्हणतोय? सो 70% जी मेहनत आहे ना, मी तुम्हाला आता एक सांगतो बघा. मला सांगा, या सिरीजमधून बघा, मी आता जेवढेही विद्यार्थी आपल्या चॅनलला जोडले गेलेत त्यांच्यापैकी डेफिनेटली कोणी ना कोणी COEP ला जाईल, चांगल्या कॉलेजला जाईल. सो हे क्रेडिट माझं नाही आहे, हे त्यांचं आहे. मी रिसोर्स दिल्यानंतर ते योग्य पद्धतीने त्याचा वापर करतायत. सो तू तो विद्यार्थी बन की तू योग्य पद्धतीने तो वापर कर. ओके, सो लेक्चर मध्ये जेवढं दिलं तेवढं तर आहेच, प्लस तुला हे स्वतः आत्मसात करायचंय. तेव्हा कुठे त्याला व्यवस्थित हे होईल. हे सॉल्व्ह केल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर परत जेव्हा तू 3-4 लेक्चर जाशील, परत तुला रिव्हिजन नावाचा प्रकार लागेल. सो रिव्हिजन करायची. आता रिव्हिजन करताना सर आम्हाला रिव्हिजनला वेळ नाही, तर रिव्हिजन कशी करायची? रिव्हिजनला काय करायचं? माइंड मॅपिंग करायची. माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग म्हणजे काय? आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे ना, मी खाली लिंक देऊन देईल तुम्हाला. तिथे मी क्वेश्चनच्या फाईल शेअर केल्या आणि एक क्वेश्चन प्लस सोल्युशन प्लस टीचिंग पूर्ण थेरी पण आहे. तर क्वेश्चनला जायचं, थेरीला जायचं, थोडंफार थेरी बघितली. सपोज मोमेंट ऑफ इनर्शियाच्या सरांनी काय काय डिस्कस केले, डिसचा फॉर्म्युला, स्पिअरचा फॉर्म्युला, रिंगचा फॉर्म्युला, थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस, परपेंडिक्युलर ॲक्सिस काय असते वगैरे डोक्यात तू माइंड मॅप बनवला. नंतर अच्छा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम डेन्सिटी किंवा इन टर्म्स ऑफ एरियल मास डेन्सिटी, याचे फॉर्म्युले काहीतरी डिस्कस केले होते. तो स्वतः लिहून बघितले, तुला विसरल्यासारखं झालं. मग तू काय केलं? तू प्रॉपर बघितलं, त्याला प्रॉपर बघितलं. ठीक आहे ना, नोट्स बघितल्या, मग तुला कळालं अच्छा. मग नोट्स बघितल्या, मग 1-2 प्रश्न स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पण नाही झाले. मग परत स्वतः सॉल्व्ह करून बघितले. मग हळूहळू रिकॉल व्हायला सुरू झालं. तुझ्या मेमरीमध्येच येते, कुठे गेलेलं नाही, पण रिकॉल व्हायला सुरू झालं. आता जसं रिकॉल व्हायला सुरू झालं तसं पुढचे स्लाइड्स जेव्हा आपण जाऊ ना, तेव्हा सगळे प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नाही. तू आधीच केलेले आहेत ना, फक्त माइंड मॅप कर. अच्छा या प्रश्नाला असा असा फॉर्म्युला लागेल, मग रफली सॉल्व्ह केलं, अच्छा आन्सर मॅच झालं, आन्सर मॅच झालं. थोडा थोडा कॉन्फिडन्स यायला लागला की मग तुला मजा येईल. ठीक आहे, असं स्मार्ट रिव्हिजन म्हणतात त्याला. ठीक आहे, माइंड मॅपिंग करून की सुरुवातीला फक्त जसं एखादे हे नसतं का तुम्हाला, गाडी बंद पडल्यावर काय होतं? गाडी बंद पडल्यावर आपण काय करतो? आधी गाडीला थोडं लोटतो है ना, थोडं लोटतो आणि अचानकपणे काही मीटर लोटल्यानंतर ती गाडी स्वतः चालायला लागते है ना, चालून जाते ती गाडी. तर तो जो इनिशियल पुश आहे ना, तेवढा द्यायचा रिव्हिजनला, बाकी होऊन जाईल. बाकी मग हे सगळे भ्रम आहेत की आम्हाला फायनल परीक्षेला आठवेल का, माझं रिव्हिजन होईल का, नाही होईल का, सगळं होतं बेटा, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नको. त्याच्यानंतर क्लास 11च्या फिजिक्सच्या सिलेबसचं काय? सर हे तर 12चं झालं, क्लास 11च्या फिजिक्सच्या सिलेबसचं काय? तर बेटा दॅट विल बी कवर्ड आफ्टर बोर्ड्स, आफ्टर HSC एक्झाम. आफ्टर HSC एक्झाम जे पण क्लास 11चे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते मी कव्हर करेल. नो काय म्हणतात वरीज, सगळ्या गोष्टी कव्हर करण्यात येतील. एरर ॲनालिसिसवरून एक प्रश्न येतो, वेक्टर्सवरून एक प्रश्न येतो, आता त्यांनी इन्क्लूड केलंय. ठीक आहे, किंवा ग्रॅव्हिटेशन असेल, दॅट इज इम्पॉर्टंट टॉपिक, साऊंड असेल, थर्मल प्रॉपर्टीज असेल, जे काही गोष्टी असतील त्या कव्हर करेल. फक्त इलेक्ट्रोस्टॅटिकवाला जो पार्ट आहे, इलेक्ट्रो ऑलरेडी आपण 11वीचा कव्हर केलेला आहे इलेक्ट्रोस्टॅटिकचा, आणि सेमी कंडक्टर पण मी कव्हर करणार आहे. सो हे काही करायची गरज नाही तुम्हाला है ना, म्हणजे हे इथूनच करू शकता तुम्ही. बाकी मी 11वीचं नंतर करेल, कधी? बोर्ड्स नंतर. ओके ओके सर. पुढे PYQ सिरीजचा योग्य वापर कसा करावा? तर कसा करावा मी तुम्हाला सांगितलं. लेक्चर बघायचं, लेक्चर बघताना नोट्स काढायच्या प्रॉपर है ना, सगळं द्यायची गरज नाही, पण जे इम्पॉर्टंट गोष्टी त्या लिहायच्या. स्वतः क्वेश्चन सोडून बघायचे, पॉज करून स्वतः क्वेश्चन सोडवायचा. काही प्रश्न जड वाटतात, सपोज आता काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न जड वाटतात, त्यांचा बोर्डचा सुद्धा अभ्यास नीट झालेला नसतो. ठीक आहे, मग लगेच त्याच प्रश्नाला कुरवाळत नाही बसायचं. पुढचा प्रश्न सुरू कर, जाऊ दे 1-2 प्रश्न गेले तरी काही फरक पडत नाही आपल्याला. पुढचा प्रश्न घे, त्याला सॉल्व्ह कर. सो असं करत करत थोडं करत चॅप्टर परफेक्ट करायचा. एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर परत स्वतः सॉल्व्ह करायचा. एखादी टेस्ट देऊ शकता तुम्ही, मिनी टेस्ट देऊ शकता, कुठले टेस्ट सिरीज जॉईन केली असेल किंवा काही बुक्समधले परत एकदा PYQ सॉल्व्ह करू शकता तुम्ही. बघा तुम्हाला कॉन्फिडन्स येतोय का. असं करत करत पुढे जायचं. ठीक आहे ना, आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर माझा शेवटचा ॲडवाईस काय? माझा शेवटचा ॲडवाईस हाच राहील, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुम्हाला फक्त तुमचा धर्म, म्हणजे तुमची जी ड्युटी आहे ते करण्याचा अधिकार आहे, बाकी फळ मागण्याचा अधिकार नाही. ते मी पण नाही मागू शकत, ते तुम्ही पण मागू शकत नाही, ते माझ्या पण हातात नाही की आपण मेहनत करतोय. आता मी मेहनत करतोय तर मलाही नाही माहिती मला काय फळ मिळेल, तू मेहनत करतोय तुलाही नाही माहिती तुला काय फळ मिळेल. मग सर आम्ही मेहनतच का बरं करावी? बघा फळ मिळतं, डेफिनेटली फळ मिळतं, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे का फळ केव्हा मिळेल? जेव्हा मेहनत केली तेव्हा. मग तो वेळ तुम्ही मेहनतीला द्या, मेहनतीला द्या. देवावर तुमचा विश्वास असेल, निसर्गावर विश्वास असेल, तर डेफिनेटली कोणीतरी आहे जे हे सगळे लॉज गव्हर्न करतोय.
आलं लक्षात. आपोआपच पाऊस, ऊन हे सगळं होत नाही, किंवा जे निसर्ग आहे, ऑक्सिजन मिळतो तुम्हाला, ज्या काही गोष्टी आहेत, है ना, आपली बॉडी चालू आहे, न्यूरल सेल्स असतील, हार्ट आहे, मसल्स आहे, हे सगळं काही जादूनी होत नाही. डेफिनेटली देर इज समथिंग, समवन हु इज कंट्रोलिंग. सायन्स फक्त एक्सप्लेन करतं आपल्याला. सायन्स सांगतं हां ठीक आहे, हार्टबीट एवढी आहे, हार्ट रेट एवढा आहे, हार्ट असं कंट्रोल होतं, तसं कंट्रोल होतं. पण व्हॉट इज द कॉज? कॉज कोण आहे? हे सगळं कोण, ही सगळी जे आजूबाजूला बघतो हे कोण गव्हर्न करते? तर कोणीतरी असेल. आपल्याला, आपण असं मानू की कोणी देव आहे, कोणी चांगली शक्ती आहे, ती गव्हर्न करते. आपलं काम काय आहे? इमाने इतबारे अभ्यास करायचा, इमाने इतबारे काम करायचं. जे फळ देईल चांगलंच राहील. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते देव नेहमी चांगलंच करतो. तुम्ही फक्त अभ्यासाचं काम करा. फालतू इकडे तिकडे टाइमपास करू नका. माझं हे होईल का, माझं ते होईल का. भिकारी बनायचं नाही, आपल्याला मेहनती बनायचंय, कष्टाने कमवायचंय. आलं लक्षात. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. तुम्हाला PYQ सिरीजबद्दल काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे ना. मी ॲड्रेस करायचा नक्की प्रयत्न करेल. ऑल द बेस्ट.